काल रात्रीला माहिती मिळाली होती की खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ग्राम शितोडा या ठिकाणी खतांचा बोगस प्रकार चालू आहे आणि खताच्या नावाखाली त्या ठिकाणी राख भरण्यात येत आहे व बायो पॉवर ऑर्गॅनिक सॉइल कंडिशनर या नावाचं सेंद्रिय भू सुधारक खत त्या ठिकाणी भरल्या जात आहे आणि त्या ठिकाणी टॅग लावून सिलाई लावून ते विक्रीस तयार करण्यात येत आहे अशी खबर मिळाली होती। त्यावरून आमचे जिल्हा पोलीस अधीक्षक आदरणीय शामराव दिघावकर यांच्याशी या बाबतीत माहिती दिली, त्यांच्याशी चर्चा केली व त्यानंतर आमचे प्रोबेशनल डीवायएसपी श्री मदने, ग्रामीण ठाणेदार श्री बोडके व मी स्वतः आमच्या स्टाफचं या ठिकाणी रेड केलेला आहे। या ठिकाणी 315 अशा भरलेल्या थैल्या आम्हाला मिळालेल्या आहेत व एक राख आहे, त्या राखेवरनं हे फर्टिलायझर खत आहे असं दर्शवून या ठिकाणी भरल्या जाते। ही राख या ठिकाणी थर्मल पॉवर प्रोजेक्ट जे आहे पारसला तेथील राख असावी असं दिसून येत आहे। समोर आमचा तपास या ठिकाणी आम्ही करीत आहोत। ज्या कंपनीच्या नावाने ह्या पॉलिथिनच्या थैल्या प्रति 50 किलो वजनाच्या भरल्या जात आहेत त्यावरती बायो पॉवर ऑर्गॅनिक सॉइल कंडिशनर आणि मराठीमध्ये बायो पॉवर सेंद्रिय भूसुधारक असं लिहिलेलं आहे। तसं सर या ठिकाणी आता हे जे खत सापडलेलं आहे तर या अशाच प्रकारचे काही बोगस कारखाने किंवा अशा करणाऱ्या गोष्टी कुठेतरी विदर्भात असू शकतात किंवा असं रॅकेट अजून राज्यभरही असू शकते, या दृष्टिकोनातून काही तपास करणार आहात का? असं दिसून येते की हे स्पॉट व्हिजिट केल्यानंतर लक्षात येत आहे की हे मुव्हेबल स्पॉट आहे। हे गुन्हेगार जे आहेत एखाद्या स्पॉटवरती हे माल राख घेऊन येतात, भरतात आणि डिस्पोज ऑफ करतात। वारंवार हे स्पॉट बदलत असावेत असं दिसून येत आहे। हा त्यांचा 2-3 दिवसापूर्वीचा स्पॉट आहे। तत्पूर्वी त्यांनी अशाच प्रकारे स्पॉट निवडलेला असेल। ते मुव्हेबल स्पॉटवरती हा व्यवसाय गुन्हेगारीचा हा व्यवसाय करीत असल्याचं दिसून येत आहे।